श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माणसाचा ओळख ही त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून ठरते, त्याच्या वागणुकीवरून ठरते. तो इतरांशी कसा वागतो, कसा बोलतो, इतरांसोबत कसा राहतो, त्याच्यावर त्याची खरी ओळख निर्माण होत असते. चेहऱ्यावरती कोणाचीही ओळख निर्माण होत नसते. तुम्ही जर का असं समजत असाल एखाद्या चेहऱ्याकडे बघून की हा खूप आगाऊ आहे आणि हा खूप साधा आहे, तर तसे नसते. माणसाची खरी ओळख ही त्याच्या स्वभावावरून आणि त्याच्या वागणुकीवरून कळत असते. तो आपल्यापेक्षा कमी वयाच्या लोकांशी कसं बोलतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या वयांच्या लोकांशी कसं वागतो आदराने, त्याच्यावर त्याचा स्वभाव ठरलेला असतो. त्यामुळे माणसाच्या चेहऱ्यावरून कधीही त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधू नका. कारण की कधी माणूस चेहऱ्यावरती एक असतं आणि आतून वेगळा असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचा स्वभाव कधीही ओळखू नका. या उलट त्याची वागणूक कशी आहे, तो इतरांशी कसे बोलतो, त्याच्यातले गुण अवगुण बघून मग त्याचा स्वभाव ठरवा. कारण की आपण याच्यामध्येच चेहऱ्यावरूनच फसून जातो. त्यामुळे कधीही याचा विचार करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की माणसाचा स्वभाव हा त्याच्या वागणुकीतून, त्याच्या वर्तनातून दिसत असतो, ना की त्याच्या चेहऱ्यावरून. आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती जे करतो, जे वागतो, त्याला ते गोष्ट भविष्यात फेडावीच लागत असते. त्यामुळे तुम्ही किती पुण्य करता आणि किती पाप करता या सर्वाचा हिशोब हा वरती देवाकडे होतच असतो. देव ते सर्व लक्षात ठेवतच असतो. त्यामुळे शेवट होताना प्रत्येकाच्या अंताच्या वेळेस या सर्व गोष्टीचा हिशोब हा केलाच जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पुण्य करत चाला. पुण्य करून आपण आपले भाग्य हे चांगले बनवू शकतो. लोकांचा आदर करत चाला, लोकांचे आशीर्वाद घ्यायला शिका. एखाद्या गरीब व्यक्तीची तुम्ही मदत करत चाला. जर कोणाला अडचणीमध्ये तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्हाला ती मदत करणे शक्य आहे, तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला मदत करा. लक्षात ठेवा, पाप आणि पुण्याचा दोन्हीचा हिशोब हा देवाकडे होतच असतो. आपल्याला आपल्या प्रत्येक कर्माची फळं ही भेटतच असतात. आपण आपल्या जीवनात किती पुण्य कमवतो आणि किती पाप करतो आहोत, या सगळ्याची परतफेड ही आपल्याला करावीच लागते. आपण जेवढे जास्त पुण्य करत चाल तेवढे जास्त परतफेड आपल्याकडे येईल, आणि जेवढे जास्त आपण पाप करू तेवढे जास्त आपल्याला ते फेडावेच लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पुण्य करत चाला, लोकांना मदत करत चाला, लोकांच्या मदतीला धावून या. एखादा व्यक्ती जर का दुःखात असेल, संकटात असेल, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याला मदत करत चाला. कदाचित तुमची छोटीशी मदत त्याचे जीवनसुद्धा बदलू शकते, आणि त्याच्या आशीर्वादाने तुमच्या अडचणीच्या काळात तुम्ही ते आशीर्वाद तुमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे लक्षात ठेवा, गरज असणाऱ्या लोकांची नक्कीच मदत करा चाला. यानेच तुम्हाला देखील फायदा होईल. स्वामी सांगतात, आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा. आपल्या विचारांमध्ये कोणाविषयी तिरस्कार नसावा, कोणाविषयी चीड नसावी. तर आपले विचार हे प्रत्येकाला मदतीसाठी धावणारे असावेत. आपले विचार हे सगळ्यांच्या आनंदाचे असावेत, सगळ्यांना सुख देणारे असावेत. एखाद्याचे वाईट व्हावे, याचे चांगले होऊ नये, याने मला त्रास दिला हे म्हणून याचेसुद्धा वाईटच हवे, असा विचार कधीही मनात आणू नकात. या उलट तुमच्या शत्रूच्या विषयीसुद्धा तुमच्या मनात चांगलीच भावना असली पाहिजे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. आपण इतरांशी कसे वागतो, कसे बोलतो, हे सर्वस्व आपल्या हातात आहे. त्यामुळे इतरांविषयी कधीही चुकीची भावना मनामध्ये ठेवू नका. इतरांविषयी नेहमी आनंदच ठेवा. भलेही इतर व्यक्ती तुमच्याशी कसेही वागू द्यात, पण तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी नेहमी प्रेम आणि आदरच ठेवा. त्यांच्याविषयी कोणतीही चुकीची भावना मनामध्ये आणू नकात. त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष कधीही ठेवू नकात. लक्षात ठेवा, दुसरे तुमच्याशी तसे वागले म्हणून तुम्हीसुद्धा तसं वागलात तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला. त्यामुळे
आपल्या शत्रूचे देखील भलेच व्हावे अशी मनामध्ये अपेक्षा ठेवा आणि पुढे आपले कार्य करत राहा. आपण एकदा कोणते कार्यकार हाती घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय माघारी सरू नका. भलेही त्याला तुम्हाला कितीही वेळ लागू द्यात, पण हाती घेतलेले काम हे पूर्ण झाल्याशिवाय माघारी फिरू नका. एकदा तुम्ही जर का एखादे काम कोणते हाती घेतले तर ते काम निम्म्यातून सोडू नका. तुम्हाला वाटू लागेल मध्येच की हे खूप लांब आहे, अवघड आहे, पण लक्षात ठेवा सुरुवातीचा जो अडचणीचा काळ असतो तो तुम्ही पार केलेला असतो. आता फक्त थोडासा काळ राहिलेला असतो. तो काळ पूर्ण केला की तुम्हाला तुमचे ध्येय नक्कीच भेटणार असते. त्यामुळे कोणतेही कार्य हे अर्धवटमधूनच सोडून देऊ नका. त्याला पूर्णत्वास नक्कीच न्या. मधून कोणतेहीच कार्य किंवा काम असू द्या सोडू नका. संघर्ष आहे म्हणून ते टाळू नका. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष हा करावाच लागतो. अगदी तो गरिबातला गरीब असला आणि श्रीमंतातला श्रीमंत असला तरी संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही आहे. प्रत्येकाला त्याच्या वाटेचा संघर्ष, त्याच्या आयुष्यातील संघर्ष हा करावाच लागतो. त्याशिवाय त्याची काही सुटका नसते. त्यामुळे लक्षात ठेवा, संघर्षामुळे कधीही रस्ता सोडू नका. संघर्षाला सामोरे जा. आत्ता तुम्हाला संकटामध्ये संघर्ष करावा लागत आहे, पण लक्षात ठेवा भविष्यामध्ये तो संघर्ष तुम्हाला प्रेरणा देईल. तुम्ही कुठून संघर्ष करून कुठपर्यंत पोहोचला याचे तो इतर लोक उदाहरणं देतील. त्यामुळे संघर्षाला कधीही घाबरू नका. त्याला तुम्ही भक्कमपणे सामोरे जा. संघर्ष हा प्रत्येकाच्या नशिबातच असतो, पण प्रत्येकजण त्याला कसं निभावतात यावरती सर्व काही असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संघर्ष आहे म्हणून आपले ध्येय कर्म मधून सोडून देऊ नका. याउलट त्याला शेवटपर्यंत न्या. नक्कीच यशस्वी तुम्ही त्या होचालच, त्या काहीच चिंता नाही. तुम्ही तुमचा संघर्ष पूर्ण केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुम्ही कधीच अपयशी हे होणार नाहीत. ही गोष्ट मनामध्ये नक्की ध्यानात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपण बोलताना आपले शब्द हे जपून वापरत चला. कारण की कधीकधी बोलताना एखादा शब्द जर का चुकून दुसरा चुकीचा निघाला तर त्याचा दुसऱ्याला खूप मोठा त्रास होतो. नेहमी लक्षात ठेवा, शरीरावरचे जखम हे मिटतात, पण शब्दाने जे केलेले वार असतात, ज्या जखमा झालेल्या असतात त्या कधीही भरून निघत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, कितीही वाईट प्रसंग असू द्यात, कितीही तुम्ही अडचणीत असू द्यात, कितीही तुम्हाला दुःख झाले असू द्यात, तुम्ही कितीही चिंतेत असू द्यात, पण शब्द हे प्रत्येक शब्द हा जपूनच वापरा. कदाचित तुमच्या एका शब्दाने तुमचा जवळचा व्यक्ती हा तुमच्यापासून खूप दूर जाऊ शकतो. कदाचित तो खूप दुखावला जाऊ शकतो. तो पुन्हा कधीच तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. त्यामुळे परिस्थिती कशीही असू द्यात, आपले शब्द हे जपून वापरा. आपल्या शब्दांवरती आपले नियंत्रण हे असलेच पाहिजे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले शब्द हे जपून वापरा. आपल्या शब्दात बोलताना कधीही वाईट शब्द येऊन देऊ नका, जेणेकरून त्याचा दुसऱ्यांना त्रास होईल, दुःख होईल आणि ते दुःख एवढे मनाला लागून जाईल की त्याच्या आयुष्यभर त्या डोक्यात आणि त्याच्या मनामध्ये तो शब्द राहून जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, शब्द बोलताना कधीही जपूनच वापरा. कोणालाही वाईट शब्द बोलू नका किंवा त्याचा विचारही मनात आणू नका. अशाने तुम्ही नाती जपचाल आणि तुम्ही माणूस म्हणून सुद्धा खूप मोठे व्हाल. श्री स्वामी समर्थ.